सर कॉमनच द्या, जेवण द्या सर, जेवा जेवा तुम्ही खाली बसा. काय ते अरे तुम्हारा बैग तो निकालना था ना, वहाँ कहाँ बैग रखे हो यार. बैग इधर दे दो, ये बैग उतार के जाना था ना. ये भी बहुत आइटम होती है. कॉमनच सांगा की तुम्ही टिफिन महाराष्ट्रामध्ये 97,100 बूथवर आज आणि उद्या महात्मा फुले जयंती आहे. या दोन्ही दिवस आम्ही सर्व बूथवर आमचे कार्यकर्ते, प्रत्येक बूथवर ते 50 कार्यकर्ते बसून अशा प्रकारची टिफिन बैठक करणार आहे. आणि यातनं मग मतदार यांचं वाचन होईल. प्रत्येक बूथवर 51% मतं मिळावे, मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला गावागावातून मदत व्हावी, याकरता मायक्रो लेव्हलला आम्ही प्लॅनिंग केलं आहे. मला वाटतं याचा एकच आहे की जसं ग्रामपंचायत निवडणूक आहे, नगरपालिका, त्याप्रमाणे आम्ही हे निवडणूक लढतो आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ता आहे. राज्यामध्ये 36 लक्षाच्या वर कार्यकर्ते काम करतात आहे. आणि अशा प्रकारच्या टिफिन बैठकाच्या माध्यमातून ही आमची निवडणूक आहे. आम्ही 51% मतं जिंकू. महायुतीला प्रचंड ताकद मिळेल. आमचे हे जे टीम आहे बूथवरची, ही मतदार यादी वाचन करेल आणि एक एक मत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांना भेटून मोदीजींना साथ देण्याकरता एक एक मत आम्ही मतदान केंद्रावर आणू. सर तुम्ही ऐतिहासिक बैठक घेतली आणि पहिल्यांदा ही बैठक अशा पद्धतीने घेण्यात आली आणि ते कार्य तुम्ही केलं, या मागचं काय? राज्यभर या बैठका, टिफिन बैठका सुरू आहे. आज आणि उद्या राज्यातले आमचे 36 लक्ष कार्यकर्ते अशा बैठका घेत आहे. या बैठकीतनं बूथचं मॅनेजमेंट, निवडणूक बूथवर लढायची आहे. निवडणुकी बूथवर लढायची आहे. एक एक मत निवडणुकीमध्ये त्यांनी मतदान केलं पाहिजे. एक एक मत मतदार केंद्रावर आलं पाहिजे. ही जनजागृती आहे आणि आम्ही प्रत्येक घरी पोहोचणार आहोत, प्रत्येक मतापर्यंत पोहोचणार आहोत. आणि मला विश्वास आहे की मोदीजीला जनता मत देईल, मोदीजीला जनता पाठबळ देईल. थँक्यू सर.